आत्ता आपण प्रार्थना केली की तुम्ही सगळे आमचे गुरु आहात. हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव ही सद्गुरूची आहे, पण तुम्ही सगळेच आमचे सद्गुरू आहात. त्याच्यात काही फरक नाही. 12-13 झालेले आहेत, एक 13ला आपण थांबूया. बरोबर आहे? म्हणजे इथे लावायचं असेल गजर तर 13-13 मेरा कुछ भी नहीं. छान. आता गजर लागलेला नाही आहे, कारण माझ्या सवयीप्रमाणे मी तो ऑफ केला आहे. पण असू दे, आपण थांबूया. मला कोणीतरी आठवण करा 13. त्यावेळेला तरी काहीतरी माझं असेल ना. 13-13-13. ठीक आहे. पालखी गेली. बरोबर. गजानन महाराज गेले का? नाही. कारण ते कुठे जाणार? रमण महर्षींना प्रश्न विचारला की तुम्ही आता जाणार? म्हणाले अरे मी जाऊ कुठे? जो सर्वव्यापी आहे तो जाणार कुठे? आकाशाला सांगितलं जा, तर एक वेळ ते परब्रह्माच्या तोंडात गिळंकृत होईल, शोषलं जाईल आकाश. परब्रह्म कुठे जाणार? पण माझी अडचणच ही आहे की मनात असून सुद्धा मी जाऊ शकत नाही. आज कालचे नव्हेच आम्ही, प्रभूने आम्हासी तुमच्या उद्धारासाठी धाडी आले. ज्यावेळेला पावसला आपण खाली गुंफेत उतरतो त्यावेळेला तिथे हे वाक्य पूर्वी लिहिलेलं होतं, आताही असेल. आज कालचे नव्हेच आम्ही. आम्ही काय आजकालच्या जन्म मृत्यू हा काय देहाचा विचार आहे, हे आमचं चरित्र आहे. पण आम्ही असतोच असतो. त्यामुळे जाणं येणं नसतं, देहाला जाणं येणं आहे. पण आमच्यातलं जे चैतन्य आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीला जाणं येणं नाहीच. कारण चैतन्य कुठे जाणार आहे सांगा बरं? चैतन्य म्हणजे ते परब्रह्म. आणि आपल्या गुरूंचं नाव ब्रह्मचैतन्य हे इतकं अन्वर्थक आहे. तुकाईंनी त्यांना ज्या वेळेला दिलं, चैतन्य त्यांचा संप्रदाय आहे एका अर्थाने, पण ब्रह्मचैतन्य हे तुला नाव देतोय, फार अन्वर्थक नाव आहे. अनेक नावं असतात, प्रत्येक नावं विचार करून दिलेली असतात, विचार करून स्वीकारलेली असतात. पण महाराजांचा तसा काही अनुग्रह झाल्यानंतरचा जन्म आहे. एरवी संन्यास घेतल्यानंतर नावं बदलावी लागतात, कारण तो नवीनच आश्रम असतो. आपण गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, मुंजीत मुलाचं नाव बदलतात. ते मुलाच्या कानात सांगतात, ते पोराच्या मनात उतरत नाही, कारण ते अवघड श्रुतदेव अशी वगैरे नावं असतात. अवघड आहे नाव, पण तेच बदललं जातं, कारण तुझा हा दुसरा जन्म आहे. द्विज, आता तू द्विज झालास, ट्वाईस बॉर्न असं इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर करतात. मग ट्वाईस बॉर्न कोण आहेत? विनोदानी सुभाषितकार म्हणतात दात नाहीत का? येतात पहिल्यांदा दुधाचे, पडतात, परत नवीन येतात. द्विज हे दाता नाही म्हणतात. आणि जे पक्षी वगैरे अंड जन्मतं आणि नंतर अंड्यातून ते पिल्लू बाहेर पडतं, द्विज पक्ष्यांना सुद्धा म्हणतात. पण पक्ष्यांचा द्विज, दातांचा द्विज हा कुठेतरी देहाच्या फिजिकल लेवलवर आहे, हे लक्षात ठेवा. पण ज्यावेळेला मुलगा ज्ञान मिळवण्यासाठी गुरुकडे जातो आणि ज्ञान मिळवत राहतो, त्याचा जो दुसरा जन्म आहे, दिव्य जन्म आहे. दिव्यतेकडे त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. जर्नी टुवर्ड्स डिव्हिनिटी. साधी गोष्ट नाही आहे ते. सद्गुरू आपण अनुग्रह घेतला, बरोबर, त्यानंतर माझ्यात काय बदल झाला हे मी ठरवायला पाहिजे, मीच ठरवायला पाहिजे. आणि जर झाला नसेल तर मी करायला पाहिजे. कुठला बदल करायचा त्याच्यासाठी आपण या ग्रंथांचा अभ्यास करतो. आता तर ज्ञानेश्वरी सुरू करणार आहोत, दासबोधापेक्षा आधीची, पण आपण जी वाचणार आहोत ती दासबोधानंतरची, त्यामुळे ती सोपी वाटेल आपल्याला. एक गंमत महाराज सांगायचे, महाराजांची वाक्य फार चांगली असतात. काळ बदलला, पुन्हा पतन झालं, आणि गीतेत त्यांनी वचन दिलेलं आहे ना, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगही बदललं, ते द्वापर युग होतं, आता कलियुग झाला, तर नवीन अवतार घ्यायला नको का? म्हणून तो जो कृष्ण होता, अर्जुनाच्या रथावर बसला होता, त्यांनी सुद्धा एखाद्या योद्ध्यासारखा, कारण त्यालाही बाण वगैरे लागेल ना, म्हणून त्यांनी चिलखत मुकुट वगैरे सगळं घातलं होतं. तो कृष्ण ज्यांनी गीता सांगितली तो कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वर झाला. ज्ञानेश्वरांचे कपडे म्हणजे काय? मानलेलं धोतर, वरून सगळे उघडेच. आता ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आपल्याला अवघड वाटायला लागली, कारण का? ती शुद्ध मराठीत आहे. आपली मराठी बऱ्यापैकी बिघडलेली आहे,
आणि हे वाक्य मी पूर्ण मराठीतून बोललो, काय सुंदर आहे, नाही छान आहे सगळं, हे वाक्य मी पूर्ण मराठी, नाहीतर आपली मराठी तेवढी स्पॉईल झालेली आहे असं मी म्हणू शकलो असतो, आणि मी एरवीही म्हणतो, हेही लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे की शुद्ध मराठी तुकारामाच्या गाथेत आणि समर्थांच्या दासबोधात कितीतरी असे शब्द येतात ज्याला यावनी किंवा हिंदी, फारसी, अरेबिक अशा 3 शब्द येतात. कारण त्यावेळेला त्यांची सत्ता मुसलमानांची, यवनांची स्थिरावली होती. ज्ञानेश्वरांच्या वेळात जे रामदेवराव यादव होते, ज्यांचा उल्लेख ज्ञानेश्वरीत शेवटी केलेला आहे, तिथे आक्रमणाला नुसता आरंभ झालेला होता. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. एकही जवळजवळ त्या भाषेतला शब्द येत नाही ज्ञानेश्वरीत, हे अगदी लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वरीत शब्द येत नाही कुठल्याही भाषेतला सोडून 56 भाषातला. आपण आत्ता वाचणार आहोत, 56 भाषांचा केलासे गौरव. आता भारतातल्या सर्व भाषांचे शब्द, कोकणीतले सुद्धा न वचे कदा वगैरे, आता वचे म्हटल्यानंतर गेले, म्हणजे कोकणी ज्ञानेश्वराची आधी होती म्हणा बापडे, आम्ही काय म्हणणार काही हरकत नाही. पण यात कानडी शब्द आहेत, त्याच्यात मल्याळम शब्द आहेत, कारण संत सगळीकडे फिरलेले होते. म्हणून 56 भाषांचा, 56 म्हणजे 56 नाही, तुझ्यासारखे 56 बघितलेत. अब तक 56 नावाचा सिनेमा होता ना, आत्तापर्यंत 56 एन्काउंटर्स केलेले आहेत असा तो नट म्हणतो. अब तक 56, तुझ्यासारखे 56 बघितलेत. 56 म्हणजे खूप, जवळजवळ सर्व भारतातल्या नोन लँग्वेजेस त्याचा ज्ञानेश्वरीत गौरव केलेला आहे असं आपण आत्ता वाचणार आहोत. आणि कोण म्हणतं? नामदेव म्हणतात. नामदेव हे ज्ञानदेवांचे समकालीन, ज्ञानदेवां इतकेच विठ्ठलाचे आवडते, आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवांपेक्षा सिनियर वयानं आणि अनुभवानं, हे लक्षात घ्या. ते सांगतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. ज्ञानेश्वरीला ज्ञानदेवी दिलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ ही दोन्ही नावं ज्या एका अभंगात नामदेवांनी वापरली. लोक विचारतात ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव कसं दिलं? नाही, ज्ञानेश्वर देतील. ते म्हणतात की तो जो मोठा दीप आहे व्यासांनी लावलेला, त्याला महादीप म्हणूया किंवा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, तो प्रदीप आहे, बरोबर. त्याची गीता, त्यातलीच गीता हा दीप आहे, माझी दीपिका आहे. आम्ही दीपिका म्हटल्यानंतर लगेच मन इकडे तिकडे तुमची जाता कामा नये हे सांगितल्यानंतर गेली की नाही, हीच तर खरी गंमत आहे. म्हणून शब्द वापरताना सुद्धा जो बुद्धिमान आहे, जो स्मृतिमान आहे, त्याची मन जास्त इकडे तिकडे जातात. जो साधा माणूस आहे की ज्याला काही माहीत नाही आहे, तो चांगला कॉन्सन्ट्रेट करतो, आणि त्याला जर एखादा विचार पटला तर लगेच तो त्याच्या आचारात येतो. असू दे, मुख्य काय, याला ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हणलेला आहे. तो प्रदीप आहे महाभारत, त्यातला गीता हा दीप आहे, आणि त्याच्यावरची माझी ज्ञानेश्वरी ही दीपिका आहे. आता गंमत, दीपिका म्हणजे छोटीशी, म्हणजे पंच आपण म्हणतो ना, 5 ज्योतींचा आपण लावला आहे. एकारती आणि पंचारती ही माझी एकारती आहे. पण गंमत बघा, गीता 700, ज्ञानेश्वरी 9000, आणि हा 16000. 16000 ओव्यांचा ग्रंथ आहे. आपण 21 महिने दासबोधाचा अभ्यास करत होतो. दासबोध 7500 ग्रंथ आहे. मग त्याच्याबरोबर दुप्पट ज्ञानेश्वरी आहे ही. मग आपण केव्हा संपवणार? हे संपणार की नाही आपल्या आयुष्यात, असं खरं म्हणजे मी म्हणायला पाहिजे. पण महाराज बसले तिथे. गंमत बघा, महाभारताच्या बाबतीत असं एक सांगितलेलं आहे, ज्याने महाभारत सांगायला सुरुवात केली तो संपेपर्यंत जिवंत राहत नाही. एक श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा श्लोक असं महाभारत सांगायचं. 1,00,000 श्लोक हो. 1,00,000 दिवस मी जगत नाही असं त्याचा अर्थ नाही आहे. त्याच्यावरचं स्पष्टीकरण, लोकांचे प्रश्न, असं करत करत ज्यांनी महाभारत सांगायला सुरुवात केली ते 18 अध्याय किंवा पर्व म्हणतात. त्याच्यात 300-400 अध्याय आहेत आणि 1,00,000 श्लोक, त्याच्यावरची कॉमेंट्री. म्हणजे केवढं मोठं कार्य आहे ते. तर आपण 21 महिने, जवळजवळ 21 महिने बरोबर, एप्रिलला सुरुवात केली आणि जानेवारीपर्यंत आपण दासबोधाचा हे अभ्यास केला. दासबोधाचं जे सार आहे ते आपल्या सगळ्यांच्या संमतीनं, एका अर्थाने संमती म्हणजे सहमती, तुमची संमती म्हणजे कन्सेंट नाही, कन्सेन्सस, म्हणजे सगळ्यांची सारखी बुद्धी आहे. आपण 21 महिने अभ्यास करत होतो. आता काय अभ्यास केला, कसा केला, म्हणून प्रत्येक वेळेला सांगत होतो फाईल तयार करा, वेळ असेल त्यावेळेला वाचा. कितीही कमी करायचं म्हणलं
तरी प्रत्येक याच्यातला ऑन ॲन ॲव्हरेज सरासरी 10 ओव्या घेतल्या तरी 200 या समासातल्या 2000 ओव्या आपण घेतलेल्या आहेत. 7500 ओव्यांचा संक्षेप साधारणतः 2000 ओव्यात आपण केलेला आहे. त्या 2 फाईल्स तिथे ठेवलेल्या होत्या. आम्ही फाईल केलेली नाही आहे, हरकत नाही. ते इथे फाईल आहे ना, त्याचे फोटो घ्या ना पकापक. असं करा तुम्ही. आता ह्याचे फोटो मी तुम्हाला घ्यायला सांगणार आहे किंवा पुढच्या वेळेला तुम्हाला आम्ही कॉपीज देऊ. आत्ता हे जे प्लास्टिकच्या ह्याच्यात आहे ते घरी घेऊन जायचं नाही आहे, ते ठेवायचं इथे. प्लास्टिकच्या शिवाय जो कागद आहे तो घरी घेऊन जायचा आहे, त्याची फाईल करायची. मग आता पहिल्यापासूनच फाईल करायला लागूया. आज जानेवारी महिना आहे, वा वा. 2025 आहे, वा वा. आणि आज तर 26 जानेवारी, वा वा वा. करूया फाईल. हां, फाईल करूया ना. फाईल आणि लाईफमध्ये तीच अक्षर आहे. जरा उलटी सुलटी केली की लाईफची फाईल हे सगळे आपलं सरकार बनवतात. आपण फाईलचं लाईफ बनवलं पाहिजे असं मला वाटतं. आपण वाचायला सुरुवात करूया, हळूहळू येईल. हे जे छापलेला क्रम आहे ना, तो क्रम लक्षात घेऊ नका. तो क्रम आम्ही नंतर वाटल्यास नेणार. तर वर प्रार्थना ही आज नाही वाचायची. ज्ञानेश्वरी महात्म्य आणि नंतर ज्ञानदेवांचं वंदन हे करून आपण सुरुवात करणार. ज्ञानेश्वरीचं महात्म्य आत्ता तुम्हाला सांगितलं. कुणी केलं ते? नामदेवानी. आणि नामदेवांचा अधिकार आहे. एक तर त्यांचा अनुभूती होती, अनुभव, आणि ज्ञानेश्वरांच्या बरोबर जगलेले आहेत ना ते. त्यांनी ज्ञानेश्वरांचं महात्म्य मान्य केलेलं आहे. कुणी? नामदेवानी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, हे लक्षात ठेवा. माऊली शब्द किती गोड आहे. आणि योग्यांची माऊली म्हणजे नुसती साधी नाही, भक्त करतायत, वाजवतायत टाळणं. योगी नाथ संप्रदाय, निवृत्तीनाथ आपण म्हणतो, ज्ञाननाथ म्हणत नाही, पण स्वरूपनाथ म्हणत नाही. पण त्यांचे जे म्हणून रचना आहे त्याच्यात स्वरूपनाथ त्यांना म्हणलेलं आहे. हा नाथ संप्रदाय आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रकट केली. निगमवल्ली म्हणजे वेद. रेड्याच्या तोंडून वेद वदवले. हा चमत्कार सोडा ना. त्यावेळेलाच उदाहरण सांगितलं होतं. आपण कोण होतो? अगदी मी आपण शब्द वापरले म्हणजे आय एम इन्क्लुडेड. आपण रेडे आहोत, लक्षात ठेवा. प्रपंचातले रेडा जन्माला आला आणि हेलपाटे घालून मेला, हेच वर्णन आहे आपलं. सॉलोमन ग्रंडी बॉर्न ऑन संडे, सगळे मेला तो. शनिवारपर्यंत एका आठवड्यात त्याचं आयुष्य संपलं. संडेला जन्माला, मंडेला त्याला नाव दिलं, मग वेनसडेला शाळेत गेला, ट्यूसडेला लग्न केलं वगैरे, मुलं झाली आणि मेला. सॉलोमन ग्रंडी बॉर्न ऑन संडे. आपली तशीच कथा आहे. म्हणून आपण सगळे रेडे आहोत. पण आपण ज्या वेळेला ज्ञानेश्वरीतली एखादी जरी ओवी, आता विश्वात्मके देवे, हे तरी आपल्याला माहीत असतं. आता हे काय आहे? वेद, वेदांचं जे सार आहे ते वेदांत, वेदांताचं सार, त्याच्यावर आधारित महाभारत, महाभारताचं सार गीता. बरोबर. उपनिषदांचं उपनिषद म्हणजे गीता, असं शेवटी आपण अध्यायाच्या म्हणतो. म्हणजे आत्ता काय करतोय मी? ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेला मी वेदच सांगत असतो. वेद, उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, हा क्रम लक्षात ठेवा. निगमवल्ली म्हणजे वेद, निगम आगम, निगम आगम, निगम वेद आणि आगम म्हणजे पुराण अलीकडच्या काळातली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेचा अलंकार आहे. काय सुंदर कल्पना आहे. गीतेचा अलंकार. गीतेला तुम्हाला सजवायचे तर ज्ञानेश्वरींनी सजवा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. लहरी, आनंदाची लहरी म्हणजे लाट हो. आनंद खरंच उसळणारा असतो कायम. आनंदाची लाट, आनंदाचं कारंज, आनंदाचा डोह, आनंदाचा सागर आनंद डोळ्यासमोर प्रकट केली आपल्या या ग्रंथात. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. चैतन्याचा दीप उजळला. आणि काय केलं? अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. ज्ञानेश्वर कधी स्वतःबद्दल गौरवानं म्हणत नाहीत, पण अरूपाचे रूप मी दाखवीन तुम्हाला म्हणतात. जे अरूप आहे, जे अमूर्त आहे, जे दिसत नाही, ते मी तुम्हाला दाखवेन. आणि कशाने दाखवेन? या डोळ्याने दाखवेन, ह्या इंद्रियाने मी तुम्हाला दाखवेन. फार महत्त्वाची प्रतिज्ञा आहे कुणाची? ज्ञानेश्वरांची. नंतर येणार आहे ती 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारेली. हा भवार्णव शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे. भव, भवसागर, काय प्रकार आहे?
आपण त्याचा अर्थ बघूया. आत्ता सांगतो. भव म्हणजे टू बिकम. संस्कृतमध्ये भव आपण म्हणतो ना, आयुष्मान भव, यशस्वी भव. भव म्हणजे अजून झालेलं नाही, तू आता अभ्यास करतोयस ना, आता परीक्षेला निघालेस ना, यशस्वी भव. बरोबर आहे, सगळी प्रोसेस आहे ती. मग समाज आपल्या जीवन म्हणजे सगळ्या सागरीच आहेत की सतत भव भव भव. म्हणजे काल काय, पालखी आली भव, पालखी थांबली भव, पालखी प्रस्थान भव 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 होतच आहे. तुम्ही काहीच नाही, तुम्ही फ्रीजमध्ये जरी स्वतःला घालून राहिलात तरीसुद्धा एक वेळ तुमचं तारुण्य, एक वेळ अंडरलाईन तारुण्य काही काळ राहील, पण वय वय कसं थांबवणार आहात तुम्ही? काळाला थांबवणार? काळाच्या सुयामागे फिरवणार? काळाच्याकडे नाही, ते टिकिंग चालूच आहे, अगदी चालू आहे. मी येण्याच्या जन्मापूर्वी चालू होतं, कारण माझे आईवडील जन्मले नसते तर मी जन्मलो नसतो, हे तर खरं आहे. मग माझे आजी आणि आजोबा जन्मले नसते तर माझे आईवडील जन्मले नसते, हेही बरोबर आहे. पणजी पणजोबा जन्मले नसते तर आजी आजो, हे तरी खरं आहे. म्हणजे हे बाळ जन्माला यावं म्हणून कितीतरी पिढ्या या पृथ्वीनं जन्माला घातल्या आणि पोचल्या, कारण लगेच नाही पोर होत. साधारणतः समजा 15-16 वर्षापर्यंत जर जगवायचं मगच पोर होणार असेल तर इतक्या सगळ्या पिढ्यांना या पृथ्वीनी जन्माला घातलं, पोचलं, म्हणून मी जन्माला आलो. किती जणांबद्दल मी कृतज्ञ राहायला पाहिजे सांगा बरं. त्या कृतज्ञतेचा अंत नाही आहे. ना शुक्री, शुक्र म्हणजे शुक्रिया, ना शुक्री मत बनो, असं ती आपल्या मुलीला जाताना सांगते की तू आता निघालेली आहेस लग्न करून, ना शुक्री मत बनो. प्रत्येकाचा आभार मान, प्रत्येक गोष्टीसाठी. सासूने लाथ जरी मारली ना तरी आभार मान. एक सून रडत आली होती आणि तिचा नवरा जास्त रडत होता. काय हो, माझा मृदंग झालेला आहे, आई तिला लाथ मारते, आधी मला लागते, मला लागते. आणि ती बिचारी, मी म्हटलं एक लक्षात ठेव, तुझ्या आईला डायबिटीस आहे ना, हां डायबिटीस खूप जाणार आहे, प्रचंड क्रॅम्प्स येणार आहे, ती वळवळणार आहे, कळवळणार आहे, विवळणार आहे. त्यावेळेला तू तुझ्या या सासूचे पायचे, मग बघ काय गंमत होते. तसंच झालं, डायबिटीस वाढला, कारण एका वेळेला एकच प्याला, तशी एका वेळेला एकच जिलबी, एका वेळेला एकच गुलाबजाम. काय डायबिटीस वाढणार नाही तर काय, एका वेळेला एकच रसगुल्ला, सगळं एकच एका वेळेला. प्रचंड वाढला. आणि नंतर त्या मुलीनं जी सेवा केली, मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला रडत सासू म्हणाली, मी हिला अक्षरशः लाथा मारल्या. तिच्या आईला बोलवून सांगितलं काही संस्कार आहेत की नाही मुलींवर, जणू सुनेला लाथ मारणं हा मोठा संस्कार आहे, हे लक्षात ठेवा. काय संस्कार घडवलेत? तर म्हटलं हा संस्कार तो तिला दाखव. आणि नंतर सगळ्यांनी येऊन सांगत होते, मी खरंच खूप त्रास दिला माझ्या सुनेला, शेवटी माझ्या मुली माझ्या मदतीला आल्या नाहीत, काहीतरी कारण सांगून. ही सून, तिचाही स्वतंत्र संसार होता, माझ्याकडे राहायला आले सगळेजण आणि माझी सेवा केली. महत्त्वाचं आहे. म्हणून शुक्रिया, शुक्री म्हणजे आभार मानायचे, सगळ्या गोष्टींबद्दल आभार माना. एक पुस्तक आहे सध्या गाजतं येते, आणि आभार हे तसंच नाव आहे, थँक्स, थँक्यू. अरे म्हणाच तुम्ही, ग्रॅटिट्यूड. कशाबद्दल ग्रॅटिट्यूड नाही सांगायचं, हे आता इतकं सुंदर आपल्याला मिळालं आहे, इतका सुंदर, कुणाबद्दल ग्रॅटिट्यूड म्हणणार आहात तुम्ही? संपतच नाही. तुमचा जो एरिया ऑफ ग्रॅटिट्यूड और फील्ड ऑफ ग्रॅटिट्यूड इज अनएंडिंग. अनएंडिंग म्हणजे अनंत आहे. म्हणून ते सांगतात, 56 अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळलेला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी. तुम्हाला तेच सांगतो, काही स्थिर नाही आहे, भव 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 होतच आहे. आता ती खुर्ची स्थिर आहे नाही आहे, कारण ती नक्कीच झिजते, अनेकांनी फुटणार आहे. बाकीच्यांच्या खुर्च्यांबद्दल मी बोलतच नाही, त्या इतक्या टेम्पररी आहेत, केव्हा जातील खालच्या कळणारही नाही. हे लक्षात ठेवा, काही परमनंट नाही आहे या जगात. नथिंग इज परमनंट बट नथिंग इज न्यू. आपण म्हणतो ना की नथिंग कॅन बी क्रिएटेड, नथिंग कॅन बी डिस्ट्रॉईड, बट एव्हरीथिंग नॉट कॅन बी इज बीइंग ट्रान्सफॉर्म्ड. प्रत्येकाच ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतरण किंवा बदल होतं. चेंज इज द ओनली थिंग इन लाईफ दॅट डज नॉट चेंज. एक लक्षात ठेवा बरं, चेंज अशी एक गोष्ट आहे की जी बदलत नाही, कारण चेंज कायम होतच राहतो. यू गिव्ह मी अन एक्झाम्पल. जे दिसतंय डोळ्याला चेंज झालेलं नाही आहे, नाही
जे दिसतंय डोळ्याला ते चेंज होतच आहे, मला दिसत नाही आहे. शंकराचार्य उदाहरण दिले, तुमच्या डोळ्यासमोर अगदी छान तेवणारी अशी ज्योत आहे. तुम्हाला काय वाटतं? दिव्याची ज्योत आहे, त्याच वेळेला ती मरते, तेल संपतं आहे, वात संपते, काजळी येते. काजळी म्हणजे कॅन्सर आहे का अर्थाने? काही संपते. तुला जी आज स्थिर ज्योत वाटते ती ज्योतसुद्धा संपते, काहीच परमनंट नाही आहे. या दृष्टम तत् नष्टम इति श्रुती. लक्षात ठेवा, जे दिसतंय ते नष्ट होणार आहे. मग त्याच्यावर प्रेम करायचं का जे नष्ट होणार आहे, का त्याच्यावर प्रेम करायचं जे नष्ट होणार नाही आहे? नष्ट काय होणार नाही आहे? आपण व्हर्च्यूज अँड व्हॅल्यूज, त्याच्यातले गुण आपण कितीदा उदाहरण बघितलेलं आहे. त्याच्यावर आधारित एक सुंदर चित्रपट आहे, सत्यम शिवम सुंदरम. वडील आले म्हटल्यानंतर मला आता पुऱ्या करायला येतात म्हणून अत्यंत एक्साईट झालेली ती छोटी मुलगी. आई गेलेली आहे आणि अशा वेळेला वडील व्यापार करून येतात आणि ही तेल उकळते आणि वडिलांना एकदम म्हणून पुऱ्या टाकते, तेल उसळतं आणि अर्धा चेहरा जळून जातो. आणि बर्निंगचे जे मार्क्स असतात ते फार भयंकर असतात, भयंकर असतात. अर्धा सुंदर आहे चेहरा, अर्धा चेहरा पूर्णपणे अर्धसत्य का पूर्ण सत्य. तिच्यावर अनेक जण प्रेम करतात, विशेषतः तिच्या आवाजावर. कारण सत्यम शिवम सुंदरम हे मला वाटतं लता मंगेशकरांचं अमरगीत आहे. त्यांनी सुरुवात होते आणि आलेला इंजिनियर आकर्षित होतो. आंघोळ करायला जात असताना म्हणतो, कोण गाते आहे? त्या गाण्याच्या ओघाने येतो आणि त्या मंदिरात ती म्हणत असते सत्यम शिवम सुंदरम. जो सत्य आहे वही सुंदर आहे, वही शिव आहे, सुंदर म्हणत असतो. आणि ती एवढी सुंदर दिसत असते की तो तिच्या प्रेमातच पडतो. त्यावेळेला ती म्हणते की अर्धसत्यावर प्रेम करू नकोस रे. तो काय अर्धसत्य, काय पूर्ण सत्य? एक दिवस ती म्हणते जरा माझ्याबरोबर ये तिकडे. आणि ज्या वेळेला ती आपला पदर काढून दाखवते त्यावेळेला तो एकदम मागे सरतो. हीच रिॲक्शन, हीच प्रतिक्रिया मी अनेकांची बघितलेली आहे. तो म्हणतो नाही आहे, माझी प्रतिक्रिया अशी नाही आहे. आणि मग पुढचं सगळं तुम्हाला सांगत बसत नाही. पण क्षणात बदलतं ना. पण तिचं गीत कुठे गेलं आहे हो? तिचं संगीत कुठे गेलेलं आहे? तिचं गायन, तिचं भजन, तिची मंदिरातली सेवा कुठे गेलेली आहे? त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे ना. तर चेहऱ्यावर प्रेम करायचं. चेहऱ्यावर आज जरी चेहरा वाटला आणि जरी प्रत्येकाच्या ह्याच्यावर काही तेल उडत नाही, पण तो चेहरा म्हातारा होतोच की हो. तुम्हाला मी सांगितलं होतं सुंदर मी झाले, अशा काही 13 पुस्तकं तर आत्ताच माझ्याकडे आहेत की कॅन्सरवर, एड्सवर, इन्क्युरेबल डिसीजेसवर आम्ही कशी मात केली. आणि शाळेतल्या मुलीपासून ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत लिहिलेली पुस्तकं आहेत मराठीतले, इंग्रजीत तर खूपच आहे. त्याच्यात सुंदर मी झाले, सुंदर मी होणार नावाचं एक नाटक इंग्लिश नाटकावर आधारित पु ल देशपांडेंनी लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावर आधारित चित्रपट वगैरे सुंदर आलेले होते. तर ते सुंदर मी होणार त्याची जी लेखिका आहे, मागे 3 चित्र आहेत. मी 20 वर्षाची, मी 40 वर्षाची, मी 60 वर्षाची. 20 वर्षाची असताना ती एवढी सुंदर दिसते, अत्यंत सुंदर. म्हणजे नट्यात सिनेमातली नटी जशी असते ना तशी ती सुंदर दिसते. 30-35व्या वर्षी कॅन्सरने प्रवेश केला शरीरात. 40व्या वर्षी कॅन्सरच्या दृश्य खुणा दिसायला लागला. मी ॲट 40, 40व्या वर्षीची मी. 60व्या वर्षी ज्याला सेकंडरीज वगैरे म्हणतात एवढ्या वाढल्या की अत्यंत तुम्हाला सांगतो की सुरकुतलेलं ओळखूच येणार नाही. म्हणाले 20व्या वर्षी मी म्हणत होते सुंदर मी होणार. आज मी तुम्हाला सांगते ॲट द एज ऑफ 60 सुंदर मी झाले. कारण त्यावेळेला आरशात बघून मी म्हणत होते सुंदर मी होणार. म्हणजे अधिक ब्युटी पार्लरमध्ये मी जाणार, नवीन नवीन कॉस्मेटिक्स आणणार, सुंदर मी होणार. आरशाकडे स्वतःला बघून आता मी इतरांच्या दृष्टीने म्हणते सुंदर मी झाले. माझ्यात जे गुण आहेत, मग पाककला असेल, एम्ब्रॉयडरी असेल, गाणं असेल, ते मी जगासाठी देऊन जाणार आहे. मी अत्यंत आनंदात आहे. आता मी सुंदर झाले, सुंदर मी होणार हे माझं स्वप्न होतं. सुंदर मी झाले 60 ॲट द एज ऑफ. नंतर पुढे आणि तुम्हाला सांगितलं ना की शेवटचा ती सांगत गेली आपलं आत्मचरित्र, नवरा लिहित गेला. शेवटी तिला लिहिणं अर्ध पुस्तक झाल्यानंतर तिला लिहिणं अशक्य झालं, नवरा लिहित गेला. शेवटी अशक्य झालं आणि शेवटचा अर्धा चॅप्टर नवऱ्याने पुरा केला. त्या पुस्तकावर मी बोलत होतो वांतेला. अशाच पुस्तकांवर चाललं होतं आणि त्यावेळेला लेखही येत होते. त्याचं तर पुस्तकही प्रकाशित करू आपण की अशा 13 जिगरी अशा सगळ्या जगातल्या लोकांच्या आहेत की ज्याचे ब्लेड मॅन म्हणतात त्याला. म्हणजे त्याचे दोन्ही पाय अपघातात गेले, त्याचे दोन्ही पाय आता त्या पोलादाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. एव्हरेस्ट चढून आला ना तो, ते स्वप्न होतं त्याचं ब्लेड मॅन. म्हणून गंमत बघा,
तर ते सांगत असताना एक पुरुष जोरात रडायला लागला आणि तोंडावर रुमाल धरून आत गेला. नंतर त्यांना मी कुणाला तरी सांगितलं बघा त्यांच्याकडे, आणि नंतर ते म्हणाले तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो मी, आणि तुम्ही जिच्याबद्दल बोलताय ती माझी पत्नी, आणि ते पुस्तक मी वांतेला देण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही तर त्याचं परीक्षण करताय, रसग्रहण करताय, मला खूप बरं वाटलं. विचार करा तुम्ही, मग सौंदर्य कशात आहे? सौंदर्य बाह्य नाही, आपल्या बाह्यावर आपण बोलतो, तिथे चूक करतो. आज ज्या ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं एक गोष्ट म्हणूया, यद दृष्टम तत् नष्टम, जे दिसतंय ते नष्ट होणारे नाही, नष्ट होतंय, त्याला क्षणभंगूर म्हणतात. आणि क्षणभग्न, आता भंगूर म्हणजे चालू आहे, क्षय चालू आहे, क्षय चालू आहे, क्षय, आणि एक क्षण असा आहे तो क्षणभग्न, म्हणजे या रूपात पुन्हा अस्तित्व नाही. एवढंच आत्ता पुरे आहे, पण लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे काय की भवार्ण हा सगळा भव आहे हो, हा भवसागर आहे, सगळंच बदलतं, सगळंच बदलतं, आणि ते लाटांनी बदलते. म्हणून तो लाटा हेलावणारा, पुढे शब्द फार सुंदर, हेला हा शब्द आपण ऐकलेला रेडा म्हणून, अवहेलना त्याच्यात हेला, आणि हेलावणारा सागर, हेलावणारं मन, तिथेही तो शब्द. पण एक सहज बघूया आपण, श्रवणाच्या मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ज्ञानेश्वरीचं श्रवण करायला जरी तुम्ही आलात असं ते म्हणतायत, म्हणजे आपण आलो, आपण श्रवण करतोय. वाचन हे पहिल्यांदा श्रवण असतं, लक्षात. आणि मी ऐकल्याशिवाय पुढचा शब्द वाचू शकत नाही, अगदी लक्षात घ्या. श्रवणाच्या मिशे म्हणजे निमित्ताने बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य कुठले? ब्रह्म साम्राज्य दीपिका हे नाव आहे. हे आनंदाचं साम्राज्य आहे, हे ब्रह्माचं साम्राज्य आहे. आपण आनंद शब्द लक्षात ठेवा. हे सगळे तिघजण जे बसलेले होते, स्वरूपानंद म्हणजे आनंदच आहे. काय शांत हास्य, शांत हास्य बघायचं असेल तर आपल्या प्रवचनाच्या पुस्तकातल्या तात्यासाहेब केतकरांचं बघा. तृप्त हास्य आहे, प्रसन्न हास्य आहे, समाधानी हास्य आहे. त्या हास्याला भाषाच नाही आहे, लक्षात ठेवा, भाषेच्या पलीकडचं आहे, तसं हे हास्य आहे. इतका शांत चेहरा, खरंच तुम्हाला सांगतो भाग्यवान. अगदी 1972पर्यंत हे होते. आपल्यापैकी जे काही वृद्ध आहेत त्यांनी गोव्यात अनुग्रह घेतलेली मंडळी आहेत त्यांच्याकडून, त्यांच्या कथा, त्यांचं चरित्र आपण बघणारच आहोत. ज्यांनी हे पुस्तक मागवायला सांगितलेलं होतं ते पुस्तक आज घरी घेऊन जातील. सुरुवातीला त्यांचं थोडंसं चरित्र सांगितलेलं आहे, ते मुद्दामन वाचा. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, म्हणजे आता हे साम्राज्य भुवन झालेलं आहे. चैतन्यांगण आपण म्हणतो ना, ऑल्सो कॉल्ड ॲज, ऑल्सो नोन ॲज आका, उर्फ म्हणतो ना, चैतन्यांगण उर्फ साम्राज्य कशाचं? आनंदाचं. ब्रह्म साम्राज्य, ब्रह्मानंद साम्राज्य. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. एवढं आपलं पाठ असतं, एकतरी ओवी अनुभव. आता एकतरी म्हणजे कोणतीही, खरं उत्तर कोणतीही. पण आपली जी प्रकृती आहे आणि आपली जी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे आपल्याला निराळी ओवी आवडू शकते. आपण आता बघणार आहोत त्या ओव्यात काय सामर्थ्य साठलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा दुसऱ्या ह्याच्यात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ही दोन्ही नावं नामदेवांनी दिलेली आहेत ज्ञानेश्वरी या ग्रंथाला. आता त्याच्यानंतर आपण ज्ञानदेव वंदन करून ज्या ओव्या आपण घेतलेल्या आहेत त्या वाचायला सुरुवात करूया. शेवटच्या पानावर आहे ज्ञानदेव वंदन. हे ज्ञानेश्वरी गौरव आणि अपूर्व नवलाव अनुभवावा दुपारी वाचणार आहोत. आत्ता शेवटचं पान ज्ञानदेव वंदन. अत्यंत सुंदर रचना आहे होई, स्वरूपानंदांची आहे. कुठेही शब्दांची ओढाताण नाही. वृत्त आहे, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. मी सांगतो माझ्यानंतर तुम्ही म्हणा. आपण अर्धा अर्धा चरण म्हणूया, म्हणजे अर्थ समजायला सोपा जाईल. मी सांगतो पहिल्यांदा, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. असं मी थांबणार आहे म्हणायला माझ्या. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे
होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरदहस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश वरदहस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश। आदेश हा नाथपंथीयांचा शब्द आहे, व्हॉल्यूम मोठा करा। नाथपंथीयांचा शब्द आहे आदेश म्हटल्यानंतर विचारायचंच नाही गुरुना, गुरु सांगतो हे कर, आदेश। गुरु पहिले मत्स्येंद्रनाथ, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ। आणि गुरु शिष्य कसा असावा, जसे आपले महाराज आणि तुकाईंनी सांगितलेलं सगळं महाराजांनी ऐकलं आणि महाराजांनी ऐकल्यानंतर तुकाई एवढे प्रसन्न झाले, आज मी फकीर झालो, जे वसिष्ठांनी रामाला दिलं तेच आज मी तुला दिलेलं आहे, माझ्याकडे होतं ते सगळं तुला देऊन मी फकीर झालो, आता माझ्याकडे काही उरलेलं नाही आहे। असा धन्य गुरु आणि असा धन्य शिष्य। थोडं बारीक कर। त्यामुळे काय आहे, तुम्हाला मी सांगत होतो त्या गोरक्षनाथाला एकदा सांगे, ए तो मुलगा दिसतोय त्याला घेऊन ये रे। मत्स्येंद्रनाथ सांगतात, हा मुलाला घेऊन आले, याला छान धू पीळ आणि वाळत घाल। आता गुरुची आज्ञा, आदेश म्हणल्यानंतर तिथे काही नाही, धुतलं आणि अगदी आपटून धुतलं। पोरगं ओरडत होतं का वगैरे तसा काही उल्लेख नाही आहे, ओरडत असेल पिळलं आणि दोरीवर वाळत घातलं। कुणीतरी सांगितलं, हो तुमच्या पोराला मारतोय ते ठार वगैरे। आई धावत आली मत्स्यनाथांकडे, तर ते म्हणाले की काय केलं तुम्ही? म्हणाले काय केलं नाही, माझ्या मुलाला, अगं गोरक्षनाथाच्या हाताला धरून तो मुलगा येत होता। सगळी माया असते ती, हे जसं दृष्टीभ्रम म्हणा काही म्हणा ते करून घेतलं, पण प्रत्यक्षात काहीच नाही। महाराजांची शेवटची परीक्षा आठवा बरं। तुकामाईंनी सांगितलं महाराजांना, एक खड्डा खण, नदीच्या काठी वाळू होती, खड्डा खण, ही 2-3 मुलं खेळतात, त्यांना खड्ड्यात पूर, वरून वाळू घाल आणि त्याच्यावर तू बसून राहा। पोरं आली नाहीत, संध्याकाळ झाली तरी आईवडील शोधायला आले, सगळेजण म्हणाले मुलं आली नाहीत म्हणजे ती तुकयाकडेच आहे। हे तुका वेडा म्हणजे तो गाणी म्हणायचा, तो नकला करायचा, गोष्टी सांगायचा, मुलांना तो आवडायचा। आणि तुकाईचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उकिरडा किंवा स्मशान किंवा नदीचा काठ, तिकडे सगळा शोध घेऊन नदीच्या काठी आले। आणि नदीच्या काठी आल्यानंतर ते म्हणाले, आत्ता तर तुमची मुलं इथे खेळत होते। तुकाई म्हणतात, गुरु बहुतेक म्हणाला हा मुलगा बसलाय ना, त्याने तुमच्या मुलांना खाली पुरलंय बघा, आणि त्याला बेदम बदडा। मुलांना पुरतो आणि त्याच्यावर बसतो म्हणजे काय? लोकांनी खड्डा खणताच महाराजांना मारहाण सुरुवात केली, तोडवायला सुरुवात केली। तुकामाई हे सगळं शांतपणे बघत होते। आणि ज्यावेळेला मुलं होती ते बेशुद्ध होती, त्यावेळेला महाराज म्हणाले, का माझ्या बाळाला मारता? नाही, आणि आमच्या मुलांना ती खेळतायत बघा, ती मुलं खेळत होती, त्यांनी काय केलं तुमच्या? माझ्या बाळाला का मारता? ही शेवटची परीक्षा होती। त्याच्यानंतर अनुग्रह म्हणजे द्विज, दुसरा जन्म।
महाराजांचा दुसरा जन्म म्हणजे फक्त नाव बदललं नाही, महाराजांचं सगळंच बदललं. त्यांना गुरुत्वाचा अधिकार दिला. हे अन्नदान वगैरे नंतर सगळं सुरू झालं आणि सगळीकडे नामाचा प्रसार शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी जो केला ही गुरुची आज्ञा होती. आणि नाम महान आहे हे कुणाला सांगितलं? आपल्यासारख्यांना. आपल्यासारख्यांना म्हणजे आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण प्रापंचिक आहोत, आपण शहरात राहणारे आहोत, आपण चिकित्सक आहोत. लक्षात ठेवा, फार भयंकर गोष्ट आहे. आणि त्याच्यात सुशिक्षित म्हणत नाही, शिक्षित आहोत किंवा अल्पशिक्षित किंवा बहुशिक्षित आहोत. हे 5 लक्षात ठेवा. 5 क्रायटेरिया सांगितलेले आहे. यांना तुला रामाचं महात्म्य सांगायचं आहे. मी परत सांगतो तुम्हाला, तुझ्याकडे जी मंडळी येतील ती शहरातली असतील, तू खेड्यातला आहेस, बरोबर. तुझ्याकडे येणारी मंडळी शिकलेली असतील, तू 3री शाळा सोडलेली आहेस. तुझ्याकडे येणारी मंडळी तू सांगशील त्याच्यावर विश्वास ठेवणारी नसतील, चिकित्सक असतील. तू गरीब आहेस रे, ते मध्यमवर्गीय असतील. बघा ना, अशा यांना तू शिकवणार आहेस. काय शिकवणार आहेस? राम नामाचं महात्म्य. आणि मग बाकीचं सांगितलं, हनुमंताची मंदिर बांध, रामाची मंदिर बांध, उत्सवाची व्यवस्था कर, हे सगळं सांगितलं. आणि महाराजांनी गुरुनी सांगितलेला शब्दन शब्द आयुष्यभर पाळला. म्हणून गुरु ज्या वेळेला आदेश देतो, वरद हस्त मस्तकी ठेवून देई मज आदेश. ज्ञानेशाला गुरूंचा आदेश झाला, तो भाग सांगायलाच पाहिजे. इथे त्यांच्या मागे काय आहे असं तुम्हाला वाटेल उजव्या बाजूला, आणि ते डिस्ट्रॅक्शन होऊ देऊ नका. आपण समजूया ना, तिथे गणेशनाथ नावाचे त्यांचे जे गुरु, त्यांचा असा पुतळा असेल, काहीतरी रचना असेल तिथे, तिकडे लक्ष जाऊच देऊ नका. उजव्या बाजूला काय आहे, ते विठ्ठल रखुमाई आहेत का, राम सीता आहेत, लक्ष देऊ नका. आपला फोकस स्वरूपानंद आहे. स्वरूप आणि आनंद 2 शब्द आहेत. जसे विवेक आणि आनंद 2 शब्द आहेत. स्वरूप म्हणजे आपले रूप नाही जे दिसत आहेत ते, ज्याचे आपण फोटो घेतो, सेल्फी घेतो, आणि जरी तो चुकला तरी पुन्हा एकदा करतो, 7च्या ऐवजी 17 फेरे घेतो, कारण काय निरनिराळे कॅमेरे पोचलेले नसतात त्यावेळेला. तिथे सगळं करतो आपण. देहाचं आहे, हे दिसणार आहे, नष्ट होणार आहे. शेवटी 7 फेरे घेतलेले ते एकमेकावर आजीवन प्रेम करण्याची शपथ घेणारे. नंतर ती म्हणते 7 पावलं तुमच्याबरोबर चालले, ती चितकी वेडी वाकडी होती, कारण अशी फिरायला लागली, इथून पुढे तुमच्याबरोबर काय मी चालणार नाही. हे उरले आयुष्यासाठी असतं. ही सगळ्यांची कथा आहे, चित्तरकथा म्हणतात त्याला, सगळ्यांच्या जीवनाची आहे. पण ही रूपाची चित्तरकथा आहे. तो नवरा, ती बायको, तो होम, ते ब्राह्मणी, आपण म्हणतो ना अग्नी ब्राह्मणांच्या साक्षीनं ते सगळे जमलेले, सगळे देह आहेत, सगळी रूप आहे. स्वरूप सगळ्यांचं एक आहे. फक्त प्रत्येकाच्या स्वरूपाचा अवसर हा शब्द ज्ञानेश्वरीत अनेकदा आहे. अवसर म्हणजे प्रसंग निराळा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. महाराजांचं उदाहरण आहे. म्हणाले की सगळी तयारी जय्यत केली आणि बऱ्याच वेळेला आमचं प्लॅनिंग कसं, डाऊनवर्ड प्लॅनिंग. मुलीचं लग्न 23 तारखेला आहे, 22 आणि 21 सगळ्यांनी विश्रांती घ्यायची. 20 तारखेपर्यंत सगळी तयारी झालेली असेल, 18 तारीख 17 तारीख असं करत करत 1 तारखेला ते सगळं डाऊनवर्ड प्लॅनिंग. हा मोठा प्लॅनर, हा MBA झालेला मॅनेजर, हे सगळं. आणि ज्यावेळेला तो म्हणतो शुभ मुहूर्त सावधान, आता आणि शुभ मंगल सावधान, लग्न लागलेलं आहे, त्यावेळेला लक्षात येतं हार विसरलेले आहेत. सगळं आलं, हार ताजे घ्यायचे आहेत, हार विसरलेत, एकमेकाच्या गळ्यात घालायचे. मग भटजींना कुणीतरी सांगितलं असेल जरा मंगलाष्टक एक वाढवा. ते म्हणतात अरे मुहूर्त आहे ना, तो कसा चुकवायचा. अशा वेळेला खांद्यावर त्याच्या मागून एक हात येतो, डोंट रिलॅक्स. तो खाली जातो आणि पुण्याला कार्यालयाच्या ठिकाणी ही दुकानं असतातच सगळी. 2 सुंदर हार घेऊन येतो, बरोबर मुहूर्तावर हार घालतात. आणि लग्नानंतर तो म्हणतो, बरेच वर्षांनी त्याला भेटायला आलेला मित्र असतो, तो म्हणतो तू एवढा शांत कसा राहिलास रे, आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला रिलॅक्स, डोंट वरी, काळजी करू नकोस म्हणून शांतपणे तू हार अगदी वेळेत घेऊन आलास. कसं? त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा, ते माझ्या मुलीचं लग्न नव्हतं. माझ्या मुलीचं लग्न असतं तर मी गोंधळून गेलो असतो त्यावेळेला, पण मला चिंता नाही आहे. त्यावेळेला तू मागून हात ठेवला असतास आणि मला म्हणला असतास रिलॅक्स, तू जाऊन हार आणले असतेस. हे माझा जो प्रकार आहे ना, तिथे आज आपण थांबणार आहोत संध्याकाळी. आपण गीता सुरूच तिथे होते ना, की माझ्या मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केलं ते संजया मला सांग. मामका, माझी मुलं, इथेच गीता सुरू झाली.
सगळ्यांचा कौरव वंशच आहे, सगळ्यांचं रक्त एकच आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग मामकाः का म्हणला तो? कारण मोह तिथे शेवटी एक ओवी, आपण 1 2 3 ओव्या आहेत, संध्याकाळी थांबणार आहोत, अगदीच सुरुवात केली नाही असं होऊ नये म्हणून एक पहिला श्लोक आणि त्याच्यावरच्या 3-4 ओव्या एवढ्याच घेतलेल्या आहेत. कारण तेथे काही श्लोकांवर 4 ओव्या आहेत, तर काही श्लोकांवर त्यातल्या एका शब्दावर आचार्योपासनम काही 100 ओव्या आहेत. एक अध्याय 300 वगैरे ओव्यांचा असेल तर काही अध्याय 2-3 हजार ओव्यांचे आहेत, 2500 ओव्यांचा आहे शेवटचा अध्याय. म्हणून अध्याय पारायण असं करू नका, आपण ठरवूया. म्हणजे दुपारी तुम्ही करणार आहात ना, तर जेवणाच्या वेळेला माझ्याकडे ये, मी तुला सांगेन एवढं वाचा. आणि वाचायचं कसं? जसं आपण दासबोध वाचतो तसंच. दासबोधापेक्षा मधुर ओव्या आहेत, हे अभंग वृत्त आहे. आपण अभंग चैतन्य जसं वाचतो तसं अभंग ज्ञानेश्वरी वाचायची. अभंग चैतन्य वाचताना काय मजा वाटते, हो की नाही? आणि श्रीराम म्हणायचंच त्या निमित्ताने. आणि यांचं श्रीरामच होतं की दैवत. पावसला सुद्धा रामनवमीचा उत्सव, शिर्डीला रामनवमीचा उत्सव, शेगावला रामनवमीचा उत्सव आणि गोंदवलेला रामनवमीचा उत्सव. म्हणजे आपल्याला उत्सवाच्या दृष्टीनं त्यांची जी दैवत आहे त्या दृष्टीनं आपण सगळे एकाच गुरुचे आहोत असं समजायला हरकत नाही. सगळे गुरु शेवटी एकच आहेत. तर मुद्दा काय आहे? हा जो आपल्याला दिलेला कागद आहे त्या कागदावरच्या काही ओव्या आपण वाचणार आहोत. आपल्याला ओम नमोजी आद्या एवढी सवय झालेली आहे, कारण ओम नमोजी आद्या आणि आता विश्वात्मके देवे हे सुरुवात करताना ओम नमोजी आद्या म्हणतात, आपल्याला पाठ असतं. आणि ते अत्यंत गोड पण अत्यंत अवघडही करून टाकलं कुणी, लता मंगेशकर आणि हृदयनाथाने. आणि सगळेजण त्याच चालीत म्हणायला जातात आणि पुढे आता विश्वात्मके देवे सुरुवात व्यवस्थित करतात, पुढे एवढं वर चढलेलं आहे गाणं ते. म्हणून वारकरी म्हणतात ते आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शोनी मज द्यावे फसाय दान हे श्रीराम. असंच वाचणार होतं आपण. ओम नमोजी आद्याचं सुद्धा तेच होतं शेवटी. आता विश्वमोहिनी शारदा कुठे पोचते होती, खूप वरती जाते ते, पण आपल्या कानात ती आहे, मनात असू द्या, ओठात नको. ओठात आपली साधी गद्य चाल. आत्मरूपा तुझं करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. आणि जर शक्य झालं ना तर मधले 2 चरण आहेत ना ते एका श्वासात वाचूया. म्हणजे लक्षात ठेवा, कारण तिथेच यमक आहे. यमक म्हणजे शेवटचं अक्षर सारखं. आता आत्मरूपा तुझं ज आलेलं आहे, बरोबर. करी नमस्कार र आलेलं आहे, तुझा जय जयकार र आलेला आहे, असो देवा व आलेला आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा जो चरण आहे तिथे यमक आहे. आणि यमक म्हणजे तेच अक्षर, तोच साऊंड, हे फार महत्त्वाचं असतं. ते वाचायला गोड वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा श्रीराम. आपण पहिले काही वाचूया. हां, मी थांबेन तिथे. शरद ऋतू माझी सेविती जे नित्य सनकाधिक वाखाणीशी जात. इथे नंबर दिलेला नाही, जो पुढच्या वेळेला देऊया. करावे श्रवण जे का भक्तजनी, जे का त्रिभुवनी आदिवंद्य, बोलिले ते थोर भवार्ण विजेते. सगळेच महत्त्वाचे आहेत, पण कुठेतरी थांबूया. मी जोरात जरा वरच्या आवाजात म्हणेल तिथे आपण थांबूया. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा श्रीराम. ओंकार स्वरूपा तुची सर्वा मूळ, व्यापोनी सकळ राहिलासी श्रीराम. नेती नेती ऐसे बोलती ते वेद, स्वरूप अगाध तुझे देवा श्रीराम. जाणावया जोगा आपणा आपण, म्हणूनिया मौन वेदासी ही श्रीराम. आत्मरूपा देवा गणनाधीश, बुद्धीचा प्रकाश. अकार पाऊले उकार उदर, दिसे मनोहर विशालत्वे श्रीराम. मकार तो महामंडला सारिखा, आकार आलेखा मस्तकाचा श्रीराम. औम हे तिन्ही होता एकवट, ओंकार प्रकट दिसो लागे श्रीराम. गुरु कृपे आदि बीजते वंदिले, जेठ सामावले शब्द ब्रह्म श्रीराम. आता वंदितसे देवी शारदेस, जिचा वाग्विलास नित्य नवा श्रीराम.
चातुर्य वागर्थ कलेची स्वामिनी विश्वासी मोहिनी घालिते जी श्रीराम भवार्णवी जेणे तारियले मज तो श्री गुरुराज हृदयी माझ्या श्रीराम म्हणून या प्रेम वाटतसे फार मज सारासार विचाराचे श्रीराम करावे श्रवण जे का भक्तजन एका त्रिभुवनी आदिवंद्य श्रीराम बोलिले जे थोर भारताचे सार प्रसंगानुसार भीष्म पर्वी श्रीराम वाखाणली जास शिव ब्रह्मदेव भगवद्गीता नाव सुविख्यात श्रीराम. जरा पाणी. इथे आपण थांबलोय. गीता कुठे आली आहे हे सांगितलेलं नाही, गरजच नाही ना. पण इथे सांगितलेलं आहे की भीष्म पर्व आहे, भीष्म पर्वातले अध्याय आणि तिथे गीता आलेली आहे. भारतामध्ये म्हणलेलं आहे. भारताची एकंदर म्हणजे महाभारताचे 18 पर्व आहे. जसं आपण शब्द दशक वापरला म्हणजे 10 समास, बरोबर, यांनी पर्व हा शब्द वापरला. स्कंध हा शब्द भागवताने वापरला, तर कांड हा शब्द रामायणाने वापरला. सप्तकांडात्मक रामायण, 12 स्कंधात्मक भागवत व्यासांचं आणि 18 ग्रंथ महाभारत पर्व असलेला आणि 18 अध्याय असलेला गीता, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय की हे सगळं सांगायला कारण काय झालं, थोडंसं त्यांचं चरित्र पाहिलं पाहिजे. हे स्वरूपानंद केव्हा जन्मले वगैरे जाऊ दे, ते फार महत्त्वाचं नाही आहे. केव्हा गेले तेही तुम्हाला मी 1972 सांगितलं. आयुष्य त्यांना तसं चांगलं लाभलं, परंतु हे पावसचे, गोडबोले त्यांचं आडनाव, आणि त्या मनाने गरीब म्हणजे गरीबच. ते पुण्याला गेले शिकायला. अत्यंत चांगलं अक्षरण, अत्यंत चांगलं मराठी. महाराष्ट्रात काही बुद्धिमान माणसं अलीकडच्या काळात होऊन गेले. त्यातले द वा पोतदार, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तर त्यांचे हे लेखक होते. म्हणजे ते सांगायचे आणि लिहून घ्यायचे. जसं रामदासांनी सांगितलं आणि कल्याणानं लिहून घेतलं. ज्ञानेश्वर बोलत गेले आणि सच्चिदानंद बाबा लिहित गेले. कृष्ण सांगत गेला, गात गेला. भगवद्गीता आहे, गात गेला. व्यास लिहित गेले, व्यासाने शब्दांकित केले. दुसरं म्हणून एक लक्षात घेऊया आपण की ज्या वेळेला आपण ग्रंथाचा म्हणून विचार करतो त्यावेळेला ग्रंथाचं पार्श्वभूमी आपण म्हणजे ना टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट, संदर्भ महत्त्वाचा आहे. यांच्या जीवनात याचा संदर्भ कुठला आहे तेवढंच सांगतो, नंतर बघूया. पुण्याला गेल्यानंतर गांधीजींच्या प्रभावाखाली आले. 1942 साली गांधीजींचं आंदोलन सुरू झालं, क्विट इंडिया मूवमेंट. सध्या गांधीजींबद्दल व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जे सिलेबस आहे त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, खरंच बोलत नाही आहे. त्यांची ही चूक झाली, त्यांची कोणाची चूक होत नाही हो, सांगा बरं. जी चूक होत नाही त्याला परमेश्वर म्हणतात. चुका होतात सगळ्यांच्याकडून, मी त्याच्याबद्दल बोलतच नाही. पण म्हणून काहीच अर्थ नाही त्या व्यक्तीत. एक चूक झाली, दुसरी चूक झाली, पॉलिटिकल आस्पेक्ट विसरा ना. पण त्याच्यापेक्षा केवढे महत्त्वाची जीवन आहेत त्यांची. एक लक्षात ठेवा, त्या काळात जे तरुण होते, तुमचे आजोबा वगैरे विचारा, मी विचारून सांगतोय तुम्हाला, जवळजवळ सगळ्यांनी कॉलेजेस सोडली होती त्या काळापुरती, नोकऱ्या सोडल्या होत्या. एवढा सगळा प्रभाव होता भारतावर क्विट इंडिया मूवमेंट. आपण जे नाव योग्य होतं, सिनेमात दुसरं दाखवलं होतं. 1942 अ लव्ह स्टोरी नावाचा सिनेमा होता. त्याला बॅकग्राऊंड कुठेतरी होतं, परंतु प्रेम देशावरच होतं. लव्ह स्टोरी, आय लव्ह माय कंट्री. हे जॉब्स वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. फर्स्ट क्विट इंडिया और वी विल ड्राइव्ह यू आउट. भारत छोडो नाही तो भगाएंगे. ही जी मूव्हमेंट होती त्याच्यात हे आले आणि म्हणाले इथे पुण्यात मी काय, पुण्यात काम करणारे भरपूर आहे, आपण पावसला जाऊया. पावसला आल्यानंतर त्याने एक आश्रम काढला. त्याच्यात शाळा, स्वावलंबन आश्रम असं त्याला नाव दिलं. स्वावलंबन, स्वतःचं स्वतः करायचं. काही मुलं आली शिकवायला, हे चांगले होते ना, नेहमीपर्यंत शिकलेले.
त्यांचं अक्षर किती चांगलं आहे. संध्याकाळी आपण इथे मुद्दामून त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ठेवूया, हस्ताक्षराने लिहिलेली मूळ ज्ञानेश्वरी, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, ती त्यांनी स्वतःच्या अक्षरात लिहिली आणि आपल्या गुरूंना अर्पण केली. कारण ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांच्या मामाबरोबर ते गुरुकडे गेले, गणेशनाथ हे त्यांचे गुरु, त्यावेळेला ते म्हणाले मी काहीतरी वाचतो. त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वरीची पानं जी उलगडली ती एवढी फाटलेली होती, एवढी जीर्ण झालेली होती की काढताना सुद्धा ती एक तुकडा पडत होता. त्यावेळेला त्यांनी मनात संकल्प केला, मी ज्ञानेश्वरी माझ्या हातानं लिहीन आणि गुरूंना अर्पण करेन. ती ज्ञानेश्वरी मूळ तिथे पावसला आहे, त्याची फोटोकॉपी म्हणतात ना, ते घेऊन ही त्याला स्वरूप ज्ञानेश्वरी नाव दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं स्वरूप, कारण इथे काही प्रश्नचिन्ह आपल्याला आढळतील जे ज्ञानेश्वरांनी दिलेली नाही आहेत. आत्ता आपण वाचलं त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन, दोन शब्द एकत्र आल्यानंतर एक शब्द आहे तरच अर्थ लागतो, म्हणून अर्धा इकडे आलेला आहे, त्यांनी एक रेख डॅश दिलेला आहे आणि पुढचा शब्द, हे दोन शब्द एकत्र करून वाचायला पाहिजेत. अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. स्वरूप ज्ञानेश्वरी, स्वरूपानंद नाव हे त्या बाबा गणेशनाथ त्यांनी ठेवलं. नाथ संप्रदाय आहे, एवढं पुरेसं आहे. नंतर त्यांना असा एक रोग झाला ज्या रोगाचं निदान झालं नाही. त्यावेळेला मला वाटतं ते 72 म्हणजे किती वर्षे गेले, असेच काहीतरी गेले, 1903 साली जन्म आहे, 72 साली गेले. असं मुद्दा काय, शेवटची 40 वर्ष ते जवळजवळ झोपून होते. हे असे बसायचे ध्यानात वगैरे, फार थोडा वेळ जायचे तर व्हीलचेअरवरून जायचे आणि त्यांना बसणं, बोलणं, डोळे उघडून पाहणं सगळ्याचाच त्रास होत होता. त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं, ब्रिटिश डॉक्टर्स होते, त्यांनी काही केलं असेल की जास्तीत जास्त 40 दिवस जगतील. ते 40 वर्ष जगले. एका देसाई नावाच्या कुटुंबाने त्यांची रात्रंदिवस सेवा केली. 40 वर्ष एका संताची सेवा केल्यानंतर त्यांनी त्यावेळेला त्यांची बाग असेल, आता इतका मोठा व्यवसाय त्यांचा झालेला आहे. ही सगळी स्वरूपानंदांची कृपा, हे लक्षात ठेवा. सेवा मात्र त्यांनी केली. एक खोली आहे, त्या खोलीचंच हे चित्र आहे, त्याच्यात एक कॉट आहे, त्या कॉटवरच बसलेलं आहे. म्हणून म्हणतो कालपासून, कालचे सुद्धा पलंगावरच बसलेले होते गजानन महाराज, आता हे मंचकावर बसलेले आहेत. पण मंचक हृदयाकाशी टांगला हे कायम लक्षात ठेवा. जमिनीवर ठेवलेला पलंग हा प्रपंच आहे, आकाशात टांगलेला हा म्हणतात ग्रॅव्हिटी अँड ग्रेस. ग्रेस हलकी आहे, ती कृपा आहे परमेश्वराकडची. एक तुम्हाला सहज सांगतो, न्यूटनच्या आधी जवळजवळ 1000 वर्ष ब्रह्मगुप्त म्हणून होते, त्यांनी सांगितलं की पृथ्वीकडे असं काहीतरी आकर्षण आहे की सगळं खाली खेचलं जातं. आणि आपण न्यूटनचा शोध, आता सगळं बदलायला लागले, बदलणार आहे आणि आपल्या आधी तेच बदलणार आहे त्यांची पुस्तकं. त्यांच्यानंतर ब्रह्मगुप्त 2 म्हणून आला, त्यांनी त्याला नाव दिलं गुरुत्वाकर्षण, ज्याला ग्रॅव्हिटेशन हा इंग्लिश शब्द आहे. आणि आपण ते सांगतो न्यूटन वॉज ग्रेट, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्याच्या आधी हा शोध लागलेला आहे, वर्णन आलेलं आहे, त्यांनी तो ग्रंथच दाखवतात. त्या ग्रंथात इंग्लिश ट्रान्सलेशन दाखवतात. त्याच्यात त्यांनी सांगितलं देर इज अ फोर्स, आत पृथ्वीच्या आत फोर्स आहे, तो सगळ्यांना खाली ओढतो, पुल्स एव्हरीथिंग डाऊन, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध जो आहे ना तो ग्रेस आहे, त्यालाही गुरुत्वाकर्षणच शब्द आहे, गुरुत्वाचं आकर्षण. आणि गुरुत्व म्हणजे माझे गुरु, आणि गुरुत्व म्हणजे त्यांची शक्ती, त्यांची सत्ता. त्या गुरुकडे जायचं आकर्षण हे आत्ता आपण करतोय. नंतर जेवणं वगैरे सगळं गुरुत्वाकर्षण आहे, म्हणजे तो प्रपंच आहे. प्रपंच हा गुरुत्वाकर्षण आहे आणि उपासना ही गुरुत्वाकर्षण आहे. या दोन गुरुत्वाकर्षणात जो चांगला बॅलन्स साधतो तो सुटला. प्रपंच सोडावा लागत नाही, प्रपंचातून सुटावं लागतं. आणि प्रपंचातून कसं सुटायचं तर चिक्कूच्या बीसारखं. चिक्कू फोडला त्या बीला काही लागलेलं नसतं, खाली पडून कुठे जाते कळत नाही आपल्याला. विचार करा तुम्ही, असं सुटलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी वरचं गुरुत्वाकर्षण आणि खालचं गुरुत्वाकर्षण याच्यातला बॅलन्स, माझा जो वय आहे, माझा जो आश्रम आहे, म्हणजे मी गृहस्थ आहे का मी ब्रह्मचारी आहे, सगळं लक्षात घेऊन प्रत्येकाने ठरवायचं. अवसरे करून प्राप्त, मग अशी सांगितलं ना, अवसर म्हणजे सध्याचा प्रसंग. आजच्या या प्रसंगात मला बॅलन्स साधायचा आहे. काय साधायचं आहे, मी आत्ता या गुरुत्वाकर्षणा बोलेन, पण मला नक्की माहीत असलं पाहिजे की लोकांना खालचं गुरुत्वाकर्षण आता बोलवायला लागलेलं आहे. बरोबर आहे ना, भूक लागलेली असेल, अन्न खायचं आहे, म्हणजे सगळं ते खालचं गुरुत्वाकर्षण झालं. दोन्ही महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता काही ओळींचा अर्थ बघून थांबूया आपण. आत्मरूपात तुझं करी नमस्कार. हां, मी ह्याचीच तुम्हाला गोष्ट सांगत होतो. तर त्यांना अशी परिस्थिती आली, डॉक्टर म्हणाले नाही जगणार.
यांचा किती हो, त्यांनी 2 स्त्रिया त्या देसाई कुटुंबातल्या, एक बालविधवा होऊन लग्न झालं, विधवा झाली, घरी आली. आता पूर्वी विधवा झालेली ज्या वेळेला माहेरी यायची त्यावेळेला ती फक्त दासी बनायची, वावराडी किंवा मोलकरीण, ते करत होती आनंदानं. स्वरूपानंदानं एकदा म्हणते बघा, जशी ज्ञानोबा माऊली आहे तशी ही सुद्धा स्वरूप माऊली आहे आपली. त्यांना म्हणाले की मला तुम्ही सांगता ज्ञानेश्वरी, मला खूप वाटतं की वाचावी, पण ते कळत नाही हो ज्ञानेश्वरी. मग प्रचलित मराठीत ग्रंथ केला ज्ञानेश्वरी, बोधामृत कुंभराशी. प्रचलित मराठी म्हणजे आज मी तुम्हाला सांगतोय, बोलतोय, ऐकतोय, तुम्हाला कळते ती मराठी. त्या मराठीत त्यांनी ज्ञानेश्वरी आणली. ती त्या लेकीवरची कृपा आहे, जी परत आली होती माहेरी विधवा होऊन. दुसरी त्याच कुटुंबातली सून म्हणून गेली होती, बाळणपणासाठी आलेली होती. ती म्हणाली मला गीता ऐकायची, ऐकावीशी वाटते, पण गीता संस्कृतमध्ये आहे हो. भावार्थ गीता अप्रतिम ग्रंथ आहे. नवरा बायकोनी एकत्रपणे वाचावा, आणि वेळ दुसरीकडे मिळत नसेल तर स्वयंपाकघरात वाचावा. मी बेडरूममध्ये मुद्दामून म्हणत नाही आहे, पण स्वयंपाकघरात वाचावा. मी वाचून तुम्हाला सांगतोय काय सुंदर ग्रंथ. भावार्थ गीता हे 800-700 जे श्लोक आहेत, जरा जास्त सांगितलेत, पण मराठीत सहज समजेल अशी गीता आहे, तिच्यासाठी लिहिली. नंतर म्हणाली ही सुद्धा मोठी आहे हो, तुम्ही मराठीत ज्ञानेश्वरी केली, मला मूळ ज्ञानेश्वरीचं सार काढून द्या. म्हणून त्यांनी 108 ओव्या तयार केल्या, ज्या आज आपल्याला ज्ञानेश्वरी वाचणार आहोत. त्याच्यात सुरुवातीला दिलेले त्याला नित्यपाठ ज्ञानेश्वरी म्हणतात, जी रोज वाचायची असते. त्याची पुस्तकं आपण प्रत्येकाला अवेलेबल करून देऊया, आज नाही तरी पुढच्या वेळेला. पण या पुस्तकात आहेच ना ते, तुम्ही तुमच्या फोनवर घ्या, कारण जास्तीत जास्त नाही आहेत त्या, पण सुंदर आहे. 9000 ओव्यांचं 108 + 1 आपण 109 म्हणूया. 109 ओव्यात काढलेलं सार. आणि कुणी काढलं? ज्ञानेश्वर, जे कपडे बदलून आले, नाव बदलून आले, गाव बदलून आले, स्वरूपानंद झाले पावसचे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल कॉन्टेक्स्ट काय आहे, हे मराठीतून का लिहिलं, त्या मुलीला समजण्यासाठी. मुलगी म्हणते खूप मोठा आहे हो हे, मग चल मी तुला मूळ ज्ञानेश्वरीतल्या ओव्या काढून देतो. मग सुंदर पुस्तक आहे, आता माझ्याकडे सुद्धा असेल, आम्ही नेहमी वाचतो, 10 मिनिटं लागतं तो वाचायला. काय गोड आहे ती मूळ ज्ञानेश्वरी. मूळ ज्ञानेश्वरी विचार करूया आपण, आणि तेही वाचूया. इथे आज ज्ञानेश्वरीचा जो ग्रंथ आपल्याला संध्याकाळी आज बघितला, तर त्याच्यात सुरुवातीला त्यांनी नित्यपाठ ज्ञानेश्वरी म्हणून दिलेलं आहे. ते म्हणून आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, हे जरा अवघड वाटतं, पण ते सोपं करण्यासाठी त्यांनी 4 ओव्या लिहिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. आपल्याकडे एक पद्धत आहे, सुरुवात करायची ओमनी किंवा श्रीनी किंवा निदान गणेशाच्या नावाने. आपण अगदी म्हणतो ना, सुरुवात करतो मनाच्या श्लोकाची, ते गणाधीश हेच नाव आहे, गुणेश आहे. ईश सर्वा गुणांचा गणाधीश, तो ईश सर्वा गणाधीश, त्यांनी सुरुवात आहे. ओमनी सुरुवात केली ज्ञानेश्वरांनी मूळ ओम नमोजी आद्या, बरोबर. इथे ओम दुसऱ्या ओळीत आलेला आहे, कारण ओम कशाला म्हणलेलं आहे, जे आत्मरूप आहे तेच ओम आहे. आणि देवा तूची गणेश हो, हे पुढे येतं ना, तूच गणेश आहेस. आणि गणेशाचं कार्य काय, सकल मती प्रकाश. इथे आता कधीतरी आपण तो विषय मांडूया, पण गणेश जयंती पुढच्या आठवड्यात आहे. म्हणून 29 आणि 30 तारखेला म्हापशाला, की जे लोक जवळजवळ 40 वर्ष प्रवचन ऐकतात, आणि म्हणून इतका तयार ऑडियन्स आहे. या ऑडियन्सला, गणपतीला माहीत नाही की जन्मायचं त्यावेळेला ज्यावेळेला हळदी कुंकू असतं, कल्पना करायला. त्यामुळे येणाऱ्यांची, स्त्रियांची संख्या जास्त. आता कधीतरी येते, आणि जिच्या घरी हळदी कुंकू असतं ते बिचारी पोचतच नाही. बाकीच्या येतात, मग त्यांचे कोणाचे तरी कंकणं वाजताय, कोणातरी सगळं घालून जायचं असतं ना हळदी कुंकवाला, सगळीच गंमत असते. पण आय एन्जॉय. तर तो विषयच आहे की बुद्धिदय गणनायका. हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि नॅचरल इंटेलिजन्स आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर आधारित आहे. हा विषयच असा आहे की इतकी आक्रमणं आपल्या सगळ्या इंद्रियांवर आणि मनावर होणार आहेत, तर बुद्धीलाच सांगितलं पाहिजे, आणि बुद्धिदात्या गणेशाला सांगितलं पाहिजे, गुरुला सांगितलं पाहिजे की ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता माझ्या जीवनात येते,
हल्ली रेडिओ तुम्ही कोणाला फोन नंबर लावला की ती काय भांडल्यासारखी बोलते, आपल्याला असा फोन येईल, वडील आजारी पडलेले, अपघात हे किती यायला लागलेलं. हे का नव्हतं? अगदी परवापर्यंत का नव्हतं? कारण ते तुम्ही क्राईम, सायबर क्राईम असू शकतो, क्राईमसाठी हे सगळं वापरलं जाईल. म्हणून गणपतीला आपण जी प्रार्थना करणार आहोत तिथे आपण आत्ता थांबणार आहोत. पुढे बघा, नेती ओंकार स्वरूपा तुची सर्व मूळ व्यापोनी सकळ राहील असे, सगळं व्यापोनी राहिलं. नेती नेती ऐसे बोलती ते वेद स्वरूप अगाध तुझे देवा. अगाध, आपण अगाध म्हणतो ना, अथांग अगाध, मोजता येत नाही असं तुझं स्वरूप आहे. पण काय आहे? नेती नेती म्हणजे न इति न इति, हा ज्ञानमार्ग आहे. जे ज्ञानी लोक आहेत ना ते नकारात्मकच सुरुवात करतात. याच्यात आहे का परमेश्वर? न इति. याच्यात आहे का? न इति. याच्यात आहे का? न इति. याच्यात आहे का? न इति. न इति म्हणजे नेती न इति, नेती 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 नेती. आकाशात आहेत का? नाही. मग हे सगळं नेती नेती झाल्यानंतर जे उरलं तो परमेश्वर आहे, ते परब्रह्म आहे. काय कळलं तुम्हाला सांगा बरं? काही कळलं नाही. मागे मी तुम्हाला आईन्स्टाईनची गोष्ट सांगितली होती. आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थिअरी भल्याभल्यानं कळायची नाही, पण मला कळली इम्प्रेशन दाखवण्यासाठी. एक थांबायच्या काही जणी आणि एक प्रश्न विचारायचा. तो इतका मूर्खासारखा प्रश्न असायचा, पण आईन्स्टाईन हसायचा नाही. आईन्स्टाईन म्हणायचा, मला हा का नाही प्रश्न पडला, पण देवा यू आर ग्रेट, मला हा प्रश्न पडला नाही म्हणून थिअरी सांगू शकलो. इतका इर्रेलेव्हंट प्रश्न आहे. ते एकदा ती विचारते, तुम्ही रिलेटिव्हिटी थिअरी जी सांगितली ती मला कळली. इथे आईन्स्टाईन पहिल्यांदा हसला. कळली. 19 वर्षाची सुंदर तरुणी इन हर टीन्स आईन्स्टाईनकडे जाते आणि म्हणते, आय अंडरस्टूड युअर रिलेटिव्हिटी थिअरी बट आय हॅव वन डाऊट. मूर्खासारखा होता. आता याला कसं उत्तर द्यायचं? त्याने काय सांगितलं, तुझा प्रश्न कसा आहे सांगू? एक आंधळा माणूस निघालेला आहे. रस्त्याने जाताना तो कशाला तरी आपटतो. लाकडाचा खांब असतो, आपटतो. तो शेजारी विचारतो, मी कशावर आपटलोस? तू खांबावर आपटलास. म्हणजे काय? नाही, तो लाकडाचा खांब असतो, लाकडावर आपटला. लाकूड म्हणजे काय? नाही नाही, ते झाडाचं असतं. ते झाड म्हणजे काय? ते हिरवं असतं. ते हिरवं म्हणजे काय? गवत असतं. ते गवत म्हणजे काय? गाय खाते. ते गाय म्हणजे काय? दूध. दूध म्हणजे काय? पांढरं. पांढरं म्हणजे काय? मूर्खा, तुला कधी दिसणार नाही ते. हां, आता कळलं. आता मला कळलं. काय कळलं? की मी कशावर आपटलो ते कळलं ना तुम्हाला. मी कशावर आपटलो ते आत्ता कळलं. कारण माझा अनुभव काय, अंधार आहे माझ्या डोळ्यासमोर, मी आंधळ आहे. सगळं सगळं सांगत तो शेवटी म्हणतो, पांढरं म्हणजे जे तुला कधीही दिसणार नाही. आत्ता मला कळलं मी कशावर आपटलो. काय कळलं सांगा बरं. असे आपले प्रश्न, अशी आपली उत्तरं. म्हणून विचार करूया. नेती नेती ऐसे बोलती, रामकृष्णाचं सुंदर वाक्य आहे. ते म्हणजे आमची भक्ती सोपी आहे. याच्यात परमेश्वर आहे का? इति. नाहीतर हे कसं माझा आवाज मोठा केला असता. याच्यात परमेश्वर आहे का? इति. नाहीतर याचा सुगंध सौंदर्य मला आनंद देऊन कसा गेला असता. याच्यात आहे का? इति. नाहीतर माईक कशावर ठेवला असता. खुर्चीत आहे का? इति इति इति. याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे. परमेश्वर सगळीकडे भरून राहिलेला आहे. हे सोपं आहे ना. हे मुलाला सोपं आहे. हे खुर्चीत आहे कशावरून? अरे माझं वजन तो तास दीड तास सहन करते. आईने सुद्धा तुझं वजन सहन केलं, पहिल्यांदा आत आणि नंतर बाहेर. बरोबर आहे ना. ही आई आहे माझी. विचार करायला लागतो तो. म्हणून एक लक्षात ठेवा, फंक्शनल डेफिनेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इज गॉड. हे कळलं तुम्हाला. हा खांब, खांबाची फंक्शनल डेफिनेशन काय? असं वर्णन करून राऊंड आहे, असं आहे, सिमेंट आहे, कॉन्क्रीट नाही. या सिलिंगला आधार देणं, आधार देणं हे परमेश्वराचं काम आहे की नाही? हां, या सिलिंगचं काम काय? की सगळ्या सीझन्समध्ये माझं रक्षण करणं. रक्षण करता तो परमेश्वर आहे की नाही? सांगा बरं. सिलिंगमध्ये परमेश्वर आहे. या जमिनीचं काय काम आहे? अरे खांबण हे कुठे उभारलं असतं? बघा, सगळ्यात परमेश्वर आहे. फंक्शनली फंक्शन तुम्ही फक्त काढा की तुम्हाला तिथे परमेश्वरत्व दिसलंच पाहिजे. अन्नाचं काय काम आहे? मग मी हात धुताना जे काही 4 गोटे त्याचे काय ते वाहून जातात, त्याचं काय? अरे कुठले तरी जीव जंतू, काही खत, सगळं प्रवास चालू आहे. अगदी शेवटी मला वाटतं की बऱ्याच जणांचे डोळे मिटायला लागलेले आहेत. मी थांबतो जरा. हे एकच बघूया आपण की आत्मरूपा देवा जाणावया जोगा आपण आपण म्हणून या मौन वेदासी. वेदांना मौन आहे, ते बोलत नाहीत. कारण काय बोलणार? वर्णनच नाही कसं.
तीन शब्द आपण नेहमी वापरतो, जो वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे आणि कथनातीत आहे. बियॉन्ड डिस्क्रिप्शन, बियॉन्ड नॅरेशन, बियॉन्ड वर्ड्स. मी काय बोलणार, गप्प बसतो. आहेत त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. सावकाश डोळे मिटून घेऊया नेहमीप्रमाणे. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. हे सत्र संपलंय म्हणून. सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवा. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. त्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यावरून फिरवूया. स्वतःला सांगूया, आता तरी मी उठेन आणि जागेन. शांत. समोर ज्ञानेश्वरांचं वंदन. आपले महाराज आहेत आणि सर्व जे समोर आहेत देवदेवता संत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे.